नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आज आपण भारताच्या प्राचीन इतिहासात डोकावणार आहोत. आपल्याकडे आहे इयत्ता 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील एक धडा, जनपदे आणि महाजनपदे. हो, आणि हा काळ म्हणजे साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 324 पर्यंतचा. म्हणजे आजपासून जवळपास 3000 वर्षांपूर्वीचा काळ. या काळात छोटी छोटी राज्ये कशी तयार झाली, त्यातून मोठी साम्राज्ये कशी उभी राहिली, आणि मगध साम्राज्याचा उदय कसा झाला. बरोबर, हे समजून घेणं हेच आजच्या आपल्या चर्चेचं ध्येय आहे. चला तर मग यावर सविस्तर चर्चा सुरू करूया. सुरुवात जनपद म्हणजे काय यापासून करूया का? नक्कीच. साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. अच्छा. आणि याच काळात जनपदे अस्तित्वात आली. जनपद म्हणजे सोप्या भाषेत छोटी छोटी राज्ये. आणि यांचा विस्तार पण खूप मोठा होता असं दिसते. म्हणजे आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंत. हो, आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती. हो, आणि आपल्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हा अश्मक या जनपदाने व्यापलेला होता. ही माहिती खरंच खूप रोचक आहे. बरोबर. या जनपदांची माहिती आपल्याला संस्कृत, पाली, अर्धमागधी साहित्यातून मिळते आणि काही ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातून सुद्धा. ओके. इथे एक गंमत आहे. राज्यकारभाराच्या 2 पद्धती होत्या. काही जनपदांमध्ये राजेशाही होती आणि काहींमध्ये गणराज्य. गणराज्य. म्हणजे त्या काळातही लोकशाहीसारखी काहीतरी संकल्पना होती का, यावर जरा अजून सांगा ना. हो, एका अर्थाने म्हणता येईल. गणराज्यांमध्ये राज्याचा कारभार ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद ठरवत असे. म्हणजे एक समितीसारखं. अगदी. हे सदस्य एकत्र चर्चा करून निर्णय घेत असत. आणि ज्या ठिकाणी ही चर्चा व्हायची त्या सभागृहाला संथागार असं म्हटलं जायचं. संथागार? हो. विशेष म्हणजे गौतम बुद्ध हे स्वतः शाक्य गणराज्यातील होते. वा. आणि प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती. हे तर त्यांच्या स्वायत्तेचं आणि आर्थिक व्यवस्थेचं उत्तम उदाहरण आहे की नाही? अगदी बरोबर. मग या छोट्या जनपदांमधून महाजनपदे कशी तयार झाली? म्हणजे नावावरूनच कळतंय, महा हा शब्दच सांगतो की काहीतरी मोठं घडलं असावं. अगदी. काळाच्या ओघात काही जनपदे अधिक बलशाली झाली. त्यांनी आपल्या भौगोलिक सीमा वाढवल्या. म्हणजे त्यांनी आजूबाजूची लहान राज्य जिंकून घेतली असतील. हो. अशा मोठ्या आणि शक्तिशाली जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले. इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत 16 महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या 16 महाजनपदांची काही आधुनिक नावं पण दिली आहेत, ज्यामुळे आपल्याला ती ठिकाणं ओळखणं सोपं जातं. जसं की काशी म्हणजे बनारस, कुरू म्हणजे दिल्ली, अश्मक म्हणजे औरंगाबाद महाराष्ट्र, आणि मगध म्हणजे दक्षिण बिहार. बरोबर. पण या 16 पैकी 4 महाजनपदे कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही सर्वाधिक सामर्थ्यवान बनली. हो, आणि इथेच खऱ्या सत्ता स्पर्धेला सुरुवात झाली. इथेच खरी रंजकता आहे. या 4 प्रमुख महाजनपदांबद्दल आपण सविस्तर बोलूया. सुरुवात कोसलपासून करू. ठीक आहे. कोसल महाजनपद हिमालयाच्या पायथ्याशी होतं, म्हणजे नेपाळ आणि उत्तर प्रदेशच्या भागात. श्रावस्ती ही त्याची राजधानी होती. अच्छा. कोसलचा राजा होता प्रसेनजित. तो वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. म्हणजे एकाच काळातले होते हे सगळे. हो. विशेष म्हणजे गौतम बुद्धांनी श्रावस्तीमधील जेतवन विहारात दीर्घकाळ वास्तव्य केले होते. पण अखेरीस कोसल राज्य मगधामध्ये विलीन झाले. आणि वत्स महाजनपदाबद्दल काय? तिथे मला वाटतं एका व्यापाऱ्यांची गोष्ट आहे. हो. वत्स महाजनपद उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबाद जवळ होतं. कौशांबी हे त्याचं महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. अच्छा. म्हणजे आर्थिकदृष्ट्या संपन्न होतं. अगदी. तिथल्या 3 श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांसाठी 3 विहार बांधले होते. राजा उदयन हा बुद्धांचा समकालीन होता. पण नंतर हे राज्य अवंतीच्या राजाने जिंकून घेतले. म्हणजे एका महाजनपदाने दुसऱ्याला जिंकून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. हां. आता अवंतीविषयी सांगा. अवंती हे मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशात होतं आणि उज्जैनी म्हणजे आजचं उज्जैन ही त्याची राजधानी होती. हे देखील एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. म्हणजे ही सगळीच राज्ये आर्थिकदृष्ट्या मजबूत होती. हो. राजा प्रद्योत हा महावीर आणि बुद्ध यांचा समकालीन होता.
पण कालांतराने राजा नंदीवर्धनच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाले. पुन्हा मगध. हां, असं दिसतंय की या सगळ्यांमध्ये सरतेशेवटी मगधच सर्वांत शक्तिशाली ठरलं. अगदी बरोबर. मगध हे बिहारमधील पाटणा, गया आणि बंगालच्या काही भागात पसरले होते. राजगृह म्हणजे राजगीर ही त्याची राजधानी होती. हो, आणि राजा बिंबिसाराच्या काळात त्याचा पाया मजबूत झाला. त्याच्या दरबारात महागोविंद नावाचा एक वास्तुविशारद होता आणि जीवक नावाचा प्रसिद्ध वैद्य होता. म्हणजे त्याने फक्त युद्धावर लक्ष दिलं नाही, नाही, बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? म्हणजे मगधने इतरांना मागे टाकून एक मोठं साम्राज्य कसं उभं केलं? याची सुरुवात केली बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू याने. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्य जिंकून मगधचा विस्तार केला. खूपच आक्रमक राजा होता तो. हो, त्याच्या काळात मगधची खूप भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर राजगृह येथे पहिली बौद्ध धर्म परिषद म्हणजे संगीती आयोजित केली. अच्छा. त्यानेच पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला, जे पुढे पाटलीपुत्र म्हणून प्रसिद्ध झाले. अजातशत्रूनंतर शिशुनागा राजाने तर अवंती, कोसल आणि वत्स ही राज्येही मगधला जोडली. म्हणजे जवळजवळ संपूर्ण उत्तर भारत मगधच्या अंमलाखाली आला. बरोबर. आणि यानंतर नंद राजांचा काळ येतो. इसवी सन पूर्व 364 ते 324 या काळात त्यांनी मगधवर राज्य केले. त्यांनी प्रशासकीय व्यवस्था उभी केली असं म्हणतात. हो, मोठ्या साम्राज्यासाठी आवश्यक अशी शासनव्यवस्था त्यांनी निर्माण केली. त्यांच्याकडे पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य होते. हत्तीदळ? हो, आणि त्यांनी वजनमापांची प्रमाणित पद्धत सुरू केली, जी एका सुव्यवस्थित प्रशासनाची खूण आहे. पण मग एवढी चांगली व्यवस्था असूनही या नंद घराण्याचा शेवट कसा झाला? नंद घराण्याचा शेवटचा राजा होता धनानंद. त्याच्याच काळात चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले. आणि नंद राजवटीचा शेवट केला. बरोबर. आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. तर आज आपण पाहिलं की कशी लहान जनपदे विकसित झाली, त्यातून 16 महाजनपदे उदयास आली, त्यापैकी 4 राज्यांमध्ये सत्तेची स्पर्धा सुरू झाली. आणि अखेरीस मगधने सर्वांवर वर्चस्व गाजवून एका मोठ्या साम्राज्याची स्थापना केली. यात महत्वाचे टप्पे म्हणजे अजातशत्रूचा विस्तार, शिशुनागाने केलेली एकी आणि नंदराजांनी प्रशासकीय व्यवस्था मजबूत करणे. हो, या सर्वांमुळे मौर्य साम्राज्यासाठी एक भक्कम पाया तयार झाला. ही खरोखरच एका साम्राज्याच्या उदयाची कहाणी आहे. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न इथे उपस्थित होतो. नंदराजांकडे प्रचंड चतुरंग सैन्य होते, एक प्रमाणित शासन व्यवस्था होती, तरीही चंद्रगुप्तासारख्या एका सामान्य तरुणाने त्यांचं साम्राज्य उलथवून टाकलं. खरंय. यावरून असा प्रश्न निर्माण होतो की एखाद्या साम्राज्याच्या स्थैर्यासाठी केवळ लष्करी सामर्थ्य आणि प्रशासन महत्त्वाचे असते, की लोकांचा पाठिंबा आणि दूरदृष्टी असलेलं नेतृत्व अधिक महत्त्वाचे ठरतंय?